कर्जमाफी हे अंतिम उत्तर नाही आहे. अंतिम उत्तर हे शाश्वतता शेतीमध्ये आणणं हे आहे. आणि त्याकरता शेती फायद्याची झाली पाहिजे. त्याकरता आमचं जे काही उत्पादनाचं खर्च आहे तो खर्च कमी करणे आणि उत्पादकता वाढवणे हाच याच्यावरचा उपाय आहे. आणि तो जर आपल्याला करायचा असेल तर चांगले वाण आपल्याला लागतील, नवीन शेती पद्धत आपल्याला लागेल, मोठ्या प्रमाणात मेकनायझेशन करावं लागेल, शेतीच्या नवीन टेक्निक्स वापराव्या लागतील. त्या दृष्टीनं आपण नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प किंवा वेगवेगळे प्रकल्प स्मार्ट सारखे प्रकल्प जे हातामध्ये घेतले आहेत ते एक प्रकारे शाश्वत शेती तयार करायची आणि शेतीची व्हॅल्यू चेन तयार करायची हा आपला प्रयत्न आहे. पहिली गोष्ट तर हा जो काही निर्णय या ठिकाणी झालेला आहे तो लोकल स्तरावर घेतलेला आहे. पण तरीही मी माहिती घेतली, मलाही ज्यावेळेस तो निर्णय समजला, एकतर हे जे आरोप लावत आहेत कालपर्यंत त्यांच्यासोबत होते तर त्यांनी आरोप लावले नाहीत, तोपर्यंत ते चांगले होते. आज आमच्याकडे आले तर ते वाईट झाले. पण आपल्याला माहिती आहे की याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय काय समोर आलेलं आहे ते देखील आपण बघितलेलं आहे. त्यामुळे मला स्थानिक लोकांनी सांगितलं की त्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आम्ही इन्फॉर्मेशन घेऊन त्याची माहिती घेऊनच हा निर्णय घेतलेला आहे. खास करके महाराष्ट्र में हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हिंदुत्वाला एक नवीन आयाम दिला. हिंदुत्व हे गर्वाने सांगितलं पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी लोकांची वृत्ती तयार केली आणि निश्चितपणे मुंबई आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचा एक मोठा सहभाग आहे. आणि म्हणूनच आमच्या सगळ्यांकरता ते अत्यंत श्रद्धेय आहेत आणि त्यांचे जे प्रखर विचार आहेत त्या विचारांवरच आम्ही देखील सातत्याने चालत राहू. सर, मालेगावमध्ये घडलेल्या घटनेसाठी 3 वर्षाच्या मुलीचा हत्या केलेली आहे. प्रचंड संतोष आहे. लोक आता रस्त्यावर सुद्धा उतरलेले आहेत मालेगाव. निश्चितपणे अतिशय कडक कारवाई या ठिकाणी केली जाईल. अशा प्रकारची मानसिकता असलेले हे जे लोक आहेत यांची मानसिकता ठेचण्याचं काम हे निश्चितपणे सरकार करेल. जिस तरीके से आज शेवटचा दिवस आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे दिसतो. अशा स्वरूपामध्ये समजूत काढली जाणार आहे. सगळ्या पक्षांमध्ये हा प्रॉब्लेम आहे. याचं कारण खूप मोठ्या कालांतराने या निवडणुका होत आहेत. काही ठिकाणी 7-7 वर्षांनी निवडणुका होत आहेत आणि म्हणून साहजिक प्रत्येकाला वाटतंय की आपल्याला लढायलाच पाहिजे. 7 वर्ष गेले, आता पुन्हा संधी कधी मिळणार आणि म्हणून काही प्रमाणात बंडखोरी आहे. पण आमच्या पक्षात जी काही बंडखोरी आहे त्या सगळ्यांशी चर्चा करून आम्ही त्यांचं समाधान करू. शिवाजी मात्र डबेवाल्यांनी आज ठाकरेंची साथ सोडून महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यांचं म्हणणं आहे ज्यावेळी 17ला आम्ही पाठिंबा दिलेला त्यांनी काही गोष्ट दिलेली मात्र त्याची पूर्ती गेल्या 8 वर्षात त्यांनी केलेली नाही. मी आमच्या डबेवाल्यांचा आभार मानतो. महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या इतिहासाचा एक अविभाज्य अंग आमचे डबेवाले आहेत आणि आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्यांच्या व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यास केला जातो. आम्ही गेले काही काळ प्रयत्न केला. आमच्या डबेवाल्यांकरता त्यांचा घराचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केला. आमच्या श्रीकांत भारतीयांनी एक एक्सपिरियन्स सेंटर आंतरराष्ट्रीय अशा प्रकारचं सुरू केलं. त्यामुळे एक प्रकारचा त्यांचा विश्वास आमच्यावर आहे. आणि हे जे सगळे डबेवाले आहेत आपण जर बघितलं तर हे बहुतांश सगळे वारकरी आहेत, माळकरी आहेत, अतिशय संस्कारी अशा प्रकारचे सगळे लोक आहेत. त्यामुळे निश्चित त्यांचा पाठिंबा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. मी त्यांना कुठल्या राजकारणात ओढू इच्छित नाही. ती चांगली मंडळी आहेत. त्यांचा पाठिंबा मिळाला तर तो एक प्रकारे माऊलीचाच आशीर्वाद आहे. सर, लोकल बॉडी इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या चमत्कारी गोष्टी पाहायला मिळतात. चाकणमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येतो.
चिंचवडमध्ये सुद्धा शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येते. अजून काही वेगळी समीकरण पाहायला मला असं वाटतं की लोकल बॉडी इलेक्शनमध्ये ज्या काही अलायन्सेस होतात त्याला लार्जर पर्स्पेक्टिव्हमध्ये किंवा एका मोठ्या चित्रात बघणं अयोग्य आहे. कारण गावामध्ये अनेक वेळा गटातटाचं राजकारण असतं. आमचं आणि आमच्या मित्रपक्षांचं खूप पटत असलं तरी गावातल्या एखाद्या गावात स्थिती अशी असते की तिथले दोन या मित्रपक्षांचेच नेते हे एकमेकाचे जानी दुश्मन असतात. त्याच्यामुळे ते वेगळे लढतात. असं सगळ्या पक्षांमध्ये आहे. त्यामुळे काही प्रमाणात आपल्याला लोकल बॉडी इलेक्शनमध्ये पाहायला मिळतं आणि मला असं वाटतं की त्याच्याकडे फार गांभीर्याने बघू नये. कारण शेवटी तो गावगाड्याचा प्रश्न आहे. गावामध्ये ज्याला साधारणपणे असं वाटतं की बाबा याच्यासोबत जाऊन आपलं भलं होईल त्यात ते करत असतात. 10% ॲब्रेशन असतात, 90% बरोबर असतात. आरक्षणाबाबत भूषण गवळी यांनी एक वक्तव्य केलंय की आयएस अधिकाऱ्यांची मुलं आणि गरीब घरातली मुलं यांच्यामध्ये अंतर असतं. नाही, मला असं वाटतं की देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी केलेली ही टिप्पणी आहे. त्याच्यामुळे त्याचा गांभीर्यानेच विचार होईल. पण मला असं वाटतं की आज त्याच्यावर मी काही माझं मत व्यक्त करावं अशा परिस्थितीत मी नाही, कारण मी त्याचा काही अभ्यास केलेला नाही. मुंबई काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलं रमेश चरणजीला किंवा इतर नेते सांगतात की स्वबळावर जाण्याची भाषा करतात. एका बाजूला गेल्या अनेक निवडणुकांमध्ये वारंवार पराभव तर सुद्धा काँग्रेसचा इतका आत्मविश्वास आहे की स्वबळावरची निवडणूक लढवायची. मला असं वाटतं की त्यांनी स्वबळावर लढवली किंवा युतीत लढवली तरी काही फार परिणाम होईल असं मला वाटत नाही. जोपर्यंत काँग्रेसचं शीर्षस्थ नेतृत्व हे भारताच्या मतदारांची नाडी समजत नाही, भारताच्या मतदारांची मानसिकता समजत नाही, जोपर्यंत जमिनीवर उतरून खऱ्या प्रश्नांवर ते राजकारण करत नाही, जोपर्यंत ते केवळ सोशल मीडियाचं हवाईतलं राजकारण करतील तोपर्यंत काँग्रेसला काही भवितव्य नाही. बिहार चुनाव के बाद से प्रकरणामध्ये सोयाबीन गैरव्यवहार झाला होता, त्याची विचारणा त्या प्रकरणात नोंदणी महानिरीक्षकांचा आज अहवाल सादर होतोय आणि अपेक्षा अशी व्यक्त केली जाते की जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल. तुम्ही काय सांगता? अहवाल याच्या आधी बोलणं योग्य नाही आहे. अहवाल आल्यानंतरच याच्यावर बोलणं योग्य ठरेल. देवेंद्र जी, जिस तरीके से बिहार चुनाव के बाद पूरे देश भर में महाविकास अघाड़ी जो अपोजिशन अलायंस था वो बिखरता हुआ नजर आ रहा है, लालू का परिवार बिखरता हुआ नजर आ रहा है, इसे कैसे देखें? मुंबई और महाराष्ट्र में भी सेम परिस्थिति है. आज मुझे बहुत खुशी है कि 10 वर्षों के बाद भारत में, महाराष्ट्र में और मुंबई में एशियन सीड कांग्रेस का आयोजन किया गया है. 10 साल बाद बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हिंदुत्वाला एक नवीन आयाम दिला. हिंदुत्व हे गर्वाने सांगितलं पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी लोकांची वृत्ती तयार केली आणि निश्चितपणे मुंबई आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचा एक मोठा सहभाग आहे आणि म्हणूनच आमच्या सगळ्यांकरता ते अत्यंत श्रद्धेय आहेत आणि त्यांचे जे प्रखर विचार आहेत त्या विचारांवरच आम्ही देखील सातत्याने चालत राहू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.